नमस्कार मित्रांनो, आजीने ईश्वरीला खूप आगळीवेगळी शिक्षा दिलेली आहे. ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं आहे आणि त्यात आता राकेशने तिचं आणखीनच टेन्शन वाढवलेलं आहे. कारण राकेशने सुवर्ण पादुका चोरलेल्या आहेत, मात्र चोरीचा आळ हा ईश्वरीवर आलेला आहे आणि त्यामुळे आजीने तिला खूप मोठी शिक्षा दिलेली आहे. मित्रांनो, इथे आता आजी ईश्वरीला खूप मोठी जबाबदारी पण सोपवत आहेत. आजी तिला सांगत आहेत की उद्या आपल्या घरी दत्ताची पालखी येणार आहे, स्वामी येणार आहेत आणि त्यामुळे तुला भल्या पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि या दुर्वाने गोमूत्र चिपडून सगळ्या घराची शुद्धी करायची आहे. आजी तिला छान समजावून सांगत आहे. तिला हेही सांगत आहे ही जर जबाबदारी तू पाडली नाहीस तर बघ मग तुझं काही खरं नाही, त्यामुळे तुला हे करायचं आहे. ईश्वरी बोलते की हो आजी, मी भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठेल आणि आणि आजी तिला सगळं समजावून सांगत आहे. आणि ईश्वरीचा काय बोलतात ना, रात्री 3 वाजताच उठलेली आहे. इकडे राकेशही उठलेला आहे सुवर्ण पादुका चोरण्यासाठी, परंतु अर्णवला डाऊट आल्यामुळे अर्णव त्याला शोधायचा प्रयत्न करत आहे. इकडे तिकडे शोधाशोध करत आहे. ईश्वर बिचारी पूजा करत आहे, म्हणजे दिवे वगैरे लावत आहे, पण राकेश काय अर्णवच्या हाताला लागत नाही. परंतु जेव्हा सकाळ होते तेव्हा मात्र सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटतं नाही, सगळ्यांचे डोळे मोठे मोठे होतात. कारण सुवर्ण पादुकाच नसतात, सुवर्ण पादुका चोरीला गेलेल्या असतात आणि आता चोरीचा चक्क डायरेक्ट वल्लरी ईश्वरीवरच काढते. ईश्वरीला बोलते की तुझ्या वडिलांना 8 लाखाची गरज होती ट्रीटमेंटसाठी, म्हणून तू सुवर्ण पादुका चोरल्या. बापरे, काहीही झालं तरी पण ईश्वरी एवढा नीचपणा कधीच करू शकत नाही. अहो, तिला पैसे लागले तर ती कष्ट करून मिळवीन, एक वेळ अर्णव सरांकडे मागन, पण अशी चोरी ची अशी चोरी कधीच करू शकत नाही. आणि या वल्लरीच्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही, असं कसं ईश्वरीवर आरोप करते काय माहिती बिचारी ईश्वरी. आणि आता इकडे राकेशला तर फार आनंद होत आहे, परंतु तो उगाच बाजू घ्यायसाठी म्हणत आहे की मामी असं कसं काय करू शकता तुम्ही, डायरेक्ट ईश्वरीला कसं काय बोलू शकता. तर इकडे आता अर्णव मात्र शांत बसणार नाही. अर्णव डायरेक्ट बोलत खाली येतो आणि बोलतो की हे शक्यच नाही, माझी ईश्वरी, माझी बायको असं काही करू शकत नाही. माझी बायको इतकी नीच नाहीये की ती सुवर्ण पादुका चोरेल, ते पण देवाच्या. त्यामुळे जो कोणी चोर आहे तो मी नक्कीच सापडून दाखवेल. आता आजी मात्र खूप चिडलेली आहे, तळतळ करत आहे. आजी बोलत आहे तुमचं बाजूला राहू द्या, आधी सुवर्ण पादुका कुठे त्या सांगा आणि सुवर्ण पादुका कधी येणार. तेव्हा आता अर्णव बोलतो की आजी, काही झालं तरी ती पालखी यायच्या आतमध्ये तुला सुवर्ण पादुका मी आणून देईन. आणि ईश्वरी पण बोलत आहे की आजी प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, चोरही सापडेल आणि पालखी यायच्या आधी सुवर्ण पादुका नक्की इथे हजर असतील. मित्रांनो, आता अर्णव आणि ईश्वरी कसं करणार, काय करणार, त्यांना आता माहिती चोर राकेश आहे, परंतु त्याला सुवर्ण पादुका कशा मिळवणार, कुठून मिळवणार, काय वाटतं तुम्हाला? त्यांनी हे जे घेतलेलं चॅलेंज ते कंप्लीट करणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.